महाराष्ट्र से कांग्रेस के बड़े वरिष्ठ अतुल लोढ़े आरक्षण मामले को लेकर जमकर महाराष्ट्र सरकार पर बरसे। उन्होंने भारतीय जनता पार्टी को आरक्षण विरोधी पार्टी बताया। उन्होंने कहा कि फिलहाल राज्य में बीजेपी के नेतृत्व वाले शिंदे फडणवीस पवार सरकार ओबीसी मराठा या धनगर समुदाय को आरक्षण नहीं देना चाहते। वो सत्ता के भूखे हैं और सत्ता के लिए जुमले देकर गुमराह कर रहे हैं। स्पष्टपणे समोर आलेली आहे। ना तर यांना ओबीसीची काही देणं घेणं आहे, ना मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे, ना धनगरांना आरक्षण द्यायचं आहे। हे फक्त सत्तानिष्ठ सत्तापिपासू लोक आहेत आणि सत्तेसाठी वाटेल ते शब्द द्यायचे, दिशाभूल करायची, एक समाज दुसऱ्या समाजाच्या पुढे उभा करायचा आणि शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला सत्तेसाठी बदनाम करायचं। त्याच्यात काही कुठलीही तमा बाळगायची नाही, हे त्या व्हिडिओवरून स्पष्टपणे लक्षात येतं। महाराष्ट्रासारख्या राज्याचे मुख्यमंत्री जर असं म्हणत असेल की आपण बोलून मोकळं होऊन जाऊ, याच्यामध्ये काय ते दडलेलं आहे। मनोज जरांगेंचा जीव घ्यायचा असं जे संजय राऊत म्हणाले, त्याच्यातलं तथ्य जे आहे ते या